लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न मिळवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार असे वक्तव्य खासदार विशाल पाटील यांनी केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती महोत्सव समितीला आज मी भेट दिली. त्यांचे अध्यक्ष नवीन अध्यक्ष सतीश मोहिते यांना शुभेच्छा दिल्या. 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेंची जयंती सांगली जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रभर देशभर मोठ्या ताकदीनं मोठ्या जोशानं साजरी होणार आहे. ह्या समितीला लागणारी सर्व मदत आमच्या माध्यमातून होत असणार आहे. एक खूप प्रलंबित दृष्टीनं आपल्या विषय हा आपल्या जिल्ह्याचे सुपुत्र आणि त्यांच्या जिल्ह्याच्या ठिकाणी एक त्यांच्या प्रतिमेला शोभेल असा पुतळा उभा करणं ही आपल्या सगळ्यांकडनं धावून गेलेलं आहे. कुठेतरी आपल्या सगळ्यांना खंत ही वाटली पाहिजे की एवढ्या मोठ्या माणसासुद्धा आपण एक जिल्ह्याच्या प्रमुख ठिकाणी पुतळा अजून बसू शकलो नाही. त्यासाठी सुद्धा आम्ही सगळे मिळून आता प्रयत्न करणारच आहे. आणि दिल्ली दरबारी काही लोक अगदी दिल्लीपर्यंत ह्या ठिकाणी महाराष्ट्रभर दिल्लीपर्यंत सगळ्या राज्यातनं फिरून अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न मान दिला पाहिजे आणि तो ठराव लवकरच संसदेत मी मांडणार आहे आणि सगळ्या लोकांच्या मागे प्रमुख विषय आहे. आणि त्यांचे जे विचार होते त्यांच्या लेखणीतनं त्यांच्या कवितेतनं ते जे विचार होते पुरोगामी विचार होते. त्यामुळे पुरोगामी विचाराचा हा देश आहे आणि जनसामान्य गरिबांसाठी झटणारे नेतृत्व म्हणून त्यांची ओळख आहे. त्यामुळे ते भारताची रत्न आहेतच. आता फक्त त्याला भारतरत्न पारितोषिक द्यायचं आहे. त्यासाठी खूप प्रयत्न करणार आहे. बाकी सगळ्या कार्यक्रमाला मी यांना शुभेच्छा दिल्या आणि आपण सर्वांनी सुद्धा ह्या उत्सवात मोठ्या खुल्या मनानं सामील व्हावं ही तुम्हाला सगळ्यांना विनंती.